नमस्कार मित्रांनो. सब झिरो वॉटर कूलर, बॉटल कूलर, डीप फ्रीझर, व्हीसी कूलर यासारख्या डोमेस्टिक मशीनला टेम्परेचर सेन्सिंग कंट्रोलर म्हणून सब झिरोचा वापर केला जातो. त्याचबरोबर कमर्शियल मशीनलाही सब झिरोचा वापर केला जातो. आज आपण 7569 पी या मॉडेलच्या असणारे पॅरामीटर्स सेटिंग कसे करायचे, त्याचबरोबर याचं वायरिंग कसं करायचं याबाबत माहिती घेणार आहोत. सब झिरो मध्ये वेगवेगळे प्रोग्राम फीड करण्यासाठी, त्याचबरोबर पॅरामीटर व्हॅल्यू चेंज करण्यासाठी एकूण त्याच्या बॉडीवर 4 बटन असतात. त्यामधील पहिलं बटन जे आहे ते ऑन ऑफ बटन, त्यानंतर सेट बटन, त्यानंतर अप ॲरो आणि डाऊन ॲरो. अप ॲरो आणि डाऊन ॲरोचा वापर आपण पॅरामीटर व्हॅल्यू बदलण्यासाठी करतो. त्याचबरोबर डाऊन ॲरोचा वापर जो आहे तो प्रोग्राम सिलेक्ट करण्यासाठी केला जातो. यामध्ये डाऊन ॲरो जो आहे तो 2 सेकंद प्रेस केल्यानंतर त्या ठिकाणी प्रोग्राम डिस्प्ले होतो. सब झिरो मध्ये पहिला जो प्रोग्राम आहे तो P1 प्रोग्राम. यामध्ये आपण मोड सिलेक्ट करतो. सब झिरो मध्ये एकूण 2 मोड असतात. एक कूलिंग मोड आणि दुसरा हीटिंग मोड. रेफ्रिजरेशन मध्ये सर्व मशीन्स ही कूलिंग मोड मध्ये येत असल्यामुळे बाय डिफॉल्ट हा झिरोला सेट असतो. हा सेट करत असताना P1 प्रोग्राम शो होईल. त्यानंतर सेट बटन प्रेस केल्यानंतर बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी झिरो येईल. जर आपल्याला हिटिंगला जर करायचं असेल तर आपण अप एरोच्या साहाय्यानं हिटिंग मोड सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर पुन्हा सेट बटन प्रेस केल्यानंतर हा P1 प्रोग्राम जो आहे तो प्रोग्राम सेव्ह होतो. यानंतर पुढचा प्रोग्राम जो आहे तो P2 मॅक्झिमम हाय टेम्परेचर. साधारणतः या प्रोग्राम मध्ये आपण जास्तीत जास्त 99 डिग्री सेंटीग्रेड इथपर्यंत टेम्परेचर सेट करू शकतो. तर या ठिकाणी P2 प्रोग्राम सेट केला आहे. त्यानंतर सेट बटन प्रेस केल्यानंतर अप एरोच्या साहाय्याने आपल्याला व्हॅल्यू वाढवता येते किंवा डाऊन एरोच्या साहाय्याने आपल्याला व्हॅल्यू कमी करता येते. सर्वसाधारणतः ही जी व्हॅल्यू आहे ही आपण 50 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती ठेवतो. जर ही व्हॅल्यू एम्बिएंट टेम्परेचर पेक्षा कमी ठेवली तर त्या ठिकाणी HT असा एरर डिस्प्ले होतो. यानंतर पुढचा प्रोग्राम आहे P3 मिनिमम लो टेम्परेचर. तर या प्रोग्राम मध्ये आपण मशीनला जे मिनिमम टेम्परेचर आवश्यक आहे ते या ठिकाणी सेट करतो. -25 आहे. डाऊन एरोच्या साहाय्याने आपण त्या आणखीन कमी करत जातो. त्याचबरोबर अप एरोच्या साहाय्याने ते आपण वाढवत जातो. या पद्धतीनं टेम्परेचर सेट केल्यानंतर सेट बटन आपण प्रेस करतो आणि या ज्या व्हॅल्यू आहेत या सब झिरोवर सेट होतात.
यानंतर पुढचा प्रोग्राम आहे P4 डिफरेन्शियल टेम्परेचर. डिफरेन्शियल टेम्परेचर म्हणजेच मशीन कट ऑफ आणि कट ऑन टेम्परेचर मधील फरक. आता हा प्रोग्राम सेट करत असताना आपण त्या ठिकाणी P4 सेट केलं, त्यानंतर सेट बटन प्रेस केलं, त्यानंतर या ठिकाणी 3 ही व्हॅल्यू दिसते. तर या ठिकाणी आपण ही 3 जी आहे हे डिफरेन्शियल आहे, म्हणजे मशीन एखादं ऑफ झाल्यानंतर पुन्हा ऑटोमॅटिकली ऑन होण्यासाठी तेवढ्या तापमान वाढीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आपण अप एरो आणि डाऊन एरोच्या सहाय्याने त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या वाढवू किंवा कमी करू शकतो. साधारणतः ही जी व्हॅल्यू आहे ही आपण 3 इतकी ठेवतो. त्यानंतर पुढचा जो प्रोग्राम आहे तो P5 प्रोग्राम, झिरो सेट टेम्परेचर. जर आपण मल्टिपल जर सब झिरो वापरत असेल आणि त्या मल्टिपल सब झिरो मध्ये जर टेम्परेचर डिफरन्स असेल तर ह्या ठिकाणी आपण तो टेम्परेचर सेट करतो. तो मायनस मध्येही सेट करता येतो किंवा तो प्लस मध्येही सेट करता येतो. जर सिंगल सब झिरो असेल तर त्या ठिकाणी या प्रोग्रामला आपण बाय डिफॉल्ट 0 ला सेट करतो. त्यानंतर पुढचा प्रोग्राम आहे P6 टाइम डिले, की मशीन त्यानंतर ऑफ झाल्यानंतर पुन्हा किती वेळानंतर किंवा किती मिनिटानंतर सुरू होण्यासाठी हा प्रोग्राम महत्वाचा आहे. या ठिकाणी जी व्हॅल्यू येते ती मिनिटाची व्हॅल्यू असते. आता आपल्याला 6 ही व्हॅल्यू दिसते, म्हणजे 6 मिनिट. सर्वसाधारणतः आपण 3 मिनिटचा टाइम डिले सेट करतो. त्यानंतरचा प्रोग्राम आहे LP कीपॅड लॉक. जे वरील पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स सेट केल्यानंतर कुणी त्या व्हॅल्यू चेंज करू नयेत याकरता हा प्रोग्राम तसा महत्वाचा आहे. या ठिकाणी 0 मीन्स अनलॉक आणि 1 म्हणजे लॉक. तर आपण 1 ला सेट केलं की त्या ठिकाणी लाल कलरचा इंडिकेटर हा शो होतो, म्हणजेच याचा अर्थ त्या ठिकाणचा जो कीपॅड आहे तो लॉक होतो. कीपॅड लॉक झाला असता पुन्हा त्या प्रोग्राम मध्ये आपल्याला काही बदल करता येत नाहीत. जर बदल करायचे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला तो 0 वर सेट करून अनलॉक करून घ्यावा लागतो. त्यानंतर पुढचा प्रोग्राम आहे FS फॅक्टरी सेट. यामध्ये एकूण 2 व्हॅल्यू येतात, 0 आणि 1. जर आपण 0 ला सेट केलं तर आपण ज्या व्हॅल्यू सेट करू तर त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी सेव्ह होतात, आणि जर आपण 1 ला सेट केलं तर त्या ठिकाणी ज्या काही फॅक्टरी रिसेट व्हॅल्यू असतील तर त्या व्हॅल्यू नुसार तो सब झिरो काम करतो. हा बाय डिफॉल्ट 0 ला सेट असतो. त्यानंतर पुढचा प्रोग्राम आहे E1 प्रोब कॅलिब्रेशन. या ठिकाणी हा प्रोग्राम सेट करत असताना एकूण 3 व्हॅल्यू येतात, 0, 1 आणि 2. इन केस जर त्या ठिकाणी प्रोब खराब झाला तर अशा कंडिशनला जर आपण 0 ला सेट केलं तर त्या ठिकाणी तो सब झिरो मशीन सुरू करणार नाहीये. जर 1 ला सेट केलं तर तो मशीन कंटिन्युअसली ऑन ठेवेल, आणि जर आपण 2 ला सेट केलं तर तो ठराविक वेळ मशीन चालवेल आणि ठराविक वेळ मशीन बंद करेल. या ठिकाणी आपण
हा जो प्रोग्राम आहे हा 0 ला आपण सेट करतो. जर त्या ठिकाणी प्रोब खराब असेल तर त्या ठिकाणी त्या सब झिरोच्या डिस्प्लेवर PP हा एरर शो होतो. त्यानंतर पुढचा प्रोग्राम आहे तो PO म्हणजेच ऑन ऑफ प्रोग्राम. या ठिकाणी हा प्रोग्राम सेट करण्यासाठी दोन व्हॅल्यू असतात 0 आणि 1. जर आपण 0 ला सेट केला तर त्या ठिकाणी तो ऑन असतो आणि 1 ला सेट केला तर तो ऑफ होतो. आता ऑफ केल्यानंतर त्या ठिकाणी त्या सब झिरोच्या डिस्प्लेवर OF अशा आपल्याला व्हॅल्यू दिसते. पुन्हा आपण 0 व्हॅल्यू सेट केल्याशिवाय तो ऑन होत नाही. त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो प्रोग्राम आहे तो EP म्हणजेच एंड प्रोग्रामिंग. हे एंड प्रोग्रामिंगला आपण सेट केल्यानंतर त्या ठिकाणी त्या सब झिरोच्या डिस्प्लेवर आपल्याला त्या सेन्सरनं सेन्स केलेलं टेम्परेचर शो होतं. सब झिरोच्या वायरिंगमध्ये त्या ठिकाणी सब झिरोच्या ऑपरेटिंगसाठी आपण 230 व्होल्ट AC सप्लाय देतो. त्याकरता त्याला वेगळी फेज न्यूट्रल वायर द्यावी लागते. त्याचबरोबर C आणि NO हे कॉम्प्रेसरसाठी कॉन्टॅक्ट्स असतात आणि त्याचबरोबर त्याला प्रोब लावण्यासाठी दोन सॉकेटची सोय केलेली असते. थँक यू.